सोलापुरातील हातमाग कामगारांना संक्रांतीला 15,000 रुपयांचा उत्सव भत्ता देण्यासंबंधी शासन निर्णय झाला होता, परंतु सदरील शासन निर्णयात सोलापूर विभागासाठी घोंगडी वर्गात समावेश केल्याने उत्सव भत्त्यापासून वंचित राहिलेत। याकरिता शासन निर्णयात दुरुस्तीसह शासन निर्णय जाहीर करण्याचे आश्वासन दिले। तसेच सोलापूर महानगरपालिका परिवहन उपक्रमाकडील कर्मचाऱ्यांचे निवृत्ती वेतन बाबतच्या मागणीविषयी पालकमंत्री यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन प्रश्न निकाली लावण्याची मागणी केली। यावेळी स्वर्गीय करण म्हेत्रे यांच्या अंत्ययात्रेत सहभाग झालेल्या मोची समाजातील 250 जणांवर 353 कलमान्वये गुन्हे दाखल केले। सदरील गुन्हे मागे घेण्यासंबंधी वेळोवेळी आडम मास्तर यांनी पोलीस प्रशासन व महाराष्ट्र शासनाकडे पाठपुरावा केलाय। याबाबत तातडीने निर्णय घेण्याची विनंती पालकमंत्री यांच्याकडे केली आहे। यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सदरील सर्व मागण्यांच्या निवेदनांवर सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले। तर 19 जानेवारी 2024 रोजी होणाऱ्या सोलापुरातील 30,000 असंघटित कामगारांच्या गृहनिर्माण प्रकल्पातील पहिल्या टप्प्यातील 15,000 घरांचा नियोजित हस्तांतरण सोहळा संपन्न होणार असून त्या अनुषंगाने आज सकाळी 8:30 वाजता सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली। यावेळी कामगारांनी चंद्रकांत पाटील यांचा औक्षण केलं व जोरदार स्वागत केलं। तर आडम मास्तर यांच्या परिवाराकडून जय्यत स्वागत व सत्कार करण्यात आला। तर यावेळी आडम यांच्या कुटुंबियांसोबत मनमुराद गप्पा गोष्टी व आदरातिथ्यही पार पडले। यावेळी कामिनी आडम, डॉक्टर किरण आडम, कॉम्रेड नलिनी कलबुर्गी, युसुफ शेख मेजर, नसीमा शेख, शेवंता देशमुख, सुनंदा बल्ला, कुरमैया म्हेत्रे, व्यंकटेश कोंगारी, मुरलीधर सुंचू, अब्राहम कुमार, तौफिक शेख, व्यंकटेश मदगुंडी, राजू काकी, वीरेंद्र पद्मा, श्रीनिवास म्हेत्रे, ॲडव्होकेट अनिल वासम, दाऊद शेख, नरेश दुगाणे, गजेंद्र दंडी, विल्यम ससाणे, बापू साबळे, मोहन कोकुल, विक्रम कलबुर्गी, पांडुरंग म्हेत्रे, नरसिंग म्हेत्रे, हसन शेख, अप्पाशा चांगले, रफिक काझी, अकील शेख, आसिफ पठाण, इलियास सिद्दीकी, वसीम देशमुख, श्याम आडम, सुरेश बागलकोटे व लक्ष्मीनारायण जोरीगल आदींची उपस्थिती होती।